परंतु घटना अगदी ताजी आहे. गोष्ट तशी रोजची परंतु घटना अगदी ताजी आहे. पेपर वाचत सहज म्हणालो, आज कोणती भाजी आहे. आधी चिमटा पडला, नंतर ठणाण वाजलं पातेलं. आधी चिमटा पडला, नंतर ठणाण वाजलं पातेलं. एक वाक्य कानावर आलं, बोललेलं न बोललेलं. डोळ्यांमध्ये फुलल्या ज्वाळा, कुकर लागला धुमसायला. डोळ्यांमध्ये फुलल्या ज्वाळा, कुकर लागला धुमसायला. किचन मधला धूर निघाला, हॉलचा गळा घोटायला. फारच म्हणजे फारच लवकर झाली मग तिसरी शिट्टी. तुम्ही सगळे सुखी आहात का? इतकं गंभीर कसं ऐकताय? फारच म्हणजे फारच लवकर झाली मग तिसरी शिट्टी. आणि नाजूक रेखीव जीवणी झाली अति निग्रही आणि हट्टी. समजे ना भाबड्या जीवाला, समजे ना भाबड्या जीवाला ही कसली नाराजी आहे. मी तर सहज म्हणालो होतो, आज कोणती भाजी आहे. काय तुम्हाला सांगावा मी अभूतपूर्व पुढचा जलसा. काय तुम्हाला सांगावा मी अभूतपूर्व पुढचा जलसा. क्षणात एका थेट लागला सौचा एकदम वरचासा. तडतडणाऱ्या मोहरी परी वाक्य काही तडतडली. तडतडणाऱ्या मोहरी परी वाक्य काही तडतडली. आणि वरच्या मजल्यावर खिडक्यांची दचकून छाती तडतडली. चर्चा घडण्याआधीच कळलं, चर्चा घडण्याआधीच कळलं की मतदान आवाजी आहे. मी तर सहज म्हणालो होतो, आज कोणती भाजी आहे. माहेर काढून झालं, नंतर सासर तर गाडून झालं. माहेर काढून झालं, नंतर सासर तर गाडून झालं. कार्पेट खालच्या वादांनाही झटकून झाडून झालं. कसा बसा मी पुटपुटलो, कसा बसा मी पुटपुटलो की हे तर सगळं माझी आहे. किती सहज मी म्हटलं होतं, आज कोणती भाजी आहे. तरी चढेना रंग म्हणून मग डोळ्यातून आलं पाणी. ही स्टेज आवश्यक असते भांडणाला. स्पीक एक कप. तरी चढेना रंग म्हणून मग डोळ्यातून आलं पाणी. घामेजलेलं अंग पुसत मी न्हाणीत नेली गाराणी. बादलीत खुपसून तोंड म्हणालो, ऐकू जाऊ नये म्हणून. बादलीत खुपसून तोंड म्हणालो, हिचं घराणंच भाजी आहे. सहज प्रश्न केला होता यार, आज कोणती भाजी आहे. बाहेर आल्यानंतर केला नमस्कार मी देवांना. बाहेर आल्यानंतर केला नमस्कार मी देवांना. टिळा लावला कपाळासन, टाळे दोन्ही ओठांना. त्याआधी घरच्या दुर्गेला वाकून वंदन केले मी. त्याआधी घरच्या दुर्गेला वाकून वंदन केले मी. आणि ज्वालाग्राही खोड नव्याने शीतल चंदन केले मी. झुकत झकत म्हटले मी, स्विगी झोमॅटोला राजी आहे. सहज म्हणालो होतो बाई, आज कोणती भाजी आहे.